जय महाराष्ट्र. मी संदीप देसाई. शेती मित्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेती मित्रमध्ये आपण पारंपरिक आणि आधुनिक शेतीची काही उदाहरणं पाहणार आहोत आणि त्याचबरोबर घेणार आहोत तज्ज्ञांचं मार्गदर्शन. पहिली बातमी पाहूया हिंगोली जिल्ह्यातली. हिंगोलीच्या गणेशवाडीच्या महिला शेतकरी लक्ष्मीबाई शिंदे यांनी आपल्या शेतामध्ये योग्य पाण्याचे व्यवस्थापन केलं आणि त्यांनी पाणी टंचाईत सुद्धा 3 एकर शेतामध्ये भाजीपालाची लागवड केली आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यातून उत्पन्न घेत आहेत. हिंगोलीच्या गणेशवाडी गावच्या महिला शेतकरी लक्ष्मीबाई शिंदे यांना शेतीची आवड असल्यानं गेली 25 वर्ष त्या भाजीपाला शेती करतायत. लक्ष्मीबाईकडे 3 एकर शेती आहे. पारंपरिक शेती आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांना फारसा आर्थिक लाभ होत नव्हता, म्हणून त्यांनी भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला. आम्ही ते नाही ना ताई, निसर्ग साथ देत नाही. तेव्हा रोगच पडतंय, पराठी घेतली त्याच्यावर लाल तांबाराच पडतंय. मग हे आपल्याला निसर्ग बी, पाऊस बी नाही भरपूर पडत, मग ते कशाच्या माथं हे करायचं. आणि हे तर आपल्या वरच्यावर पैसा येते म्हणून चालू ठेवतो. ते तसं पीक घेत नाही आम्ही. सोयाबीनवर बी आळी पडते, पाण्याचा टंचाई पडते. निसर्ग साथ देणे ना, केव्हा वाराच येते, पावसाच येते, गाराच पडतात, त्याच्यामुळे ते पीक घेत नाही आम्ही. नाही, भाजीपाल्याला थोडं कमी पाणी लागते, रोजच्या रोज सुरू राहते, त्याच्यामुळे भाजीपाला करतो आम्ही. हिंगोली जिल्हा सतत दुष्काळात होरपळत असताना त्याला जराही न जुमानता लक्ष्मीबाईंनी पालक, शेपू, मेथी, गाजर, दोडके, आवरा शेंग, लसूण, कांदा, टमाटे, गवार शेंग अशी भाजीपाला लागवड केली. सगळं शेतीवरच आहे आमचं. याच्यात सगळं आमचं कसं तरी आम्ही धकवतो. हो, 50 पर्यंत पडते जास्त भाव असला तर. भाजीपाला 12 महिने असते आपला. दुसरं पीक कोणतं घेत नाही? दुसरीकडे आहे ना शेतमध्ये. लक्ष्मीबाई शिंदे यांनी विहिरीच्या पाण्याचं योग्य नियोजन करत ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. नियोजन करताना जमिनीची मशागत वेळेवर करणं, वेळेवर खत टाकणं, कीड नियंत्रणासाठी औषध फवारणी करणं. या सगळ्यांमुळे पीक चांगलं बहरलंय आणि खर्च वजा जाता त्यांना 3 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. भाजी मार्केटला मी स्वतःच बसून विकते. रोजचे 1000-1200 आपले येतात. रुपये पाव जाऊ लागले तर परवडू लागलं. 1000-1500 रुपये याचे सर्व थोड्या भाजीपाल्याचे. त्याच्यातून आपलं सगळे घर खर्च हे ते. आपल्याला काही सर्व्हिस नाही, काय नाही, आपल्या मालकाला नाही, पोराला नाही. आमची आई ही खूप दिवसापासून भाजीपाला विकते. आम्ही स्वतःचा भाजीपाला, आम्ही सर्व वडील, भाऊ, आम्ही सर्व शेतामध्ये मेहनत करून स्वतः काढतो आणि दररोज ताजा भाजीपाला सकाळी मार्केटला आमची आई विकते. स्वतः विकल्यामुळं आम्हाला जसा पाहिजे तसा पैसा भेटतो. कारण जो पैसा आपण मार्केटमध्ये माल नेऊन टाकतो, पिकवणाऱ्याचा पैसा हा अर्धा, आणि आपण जेव्हा मार्केटमध्ये टाकतो त्या मार्केटवाल्याचा अर्धा पैसा भेटतो. कारण जेणेकरून जो पैसा दुसरीकडे जाणारा ते स्वतः आम्हालाच भेटतो. त्यामुळं आमच्या हा भाजीपाला जो आहे हा आम्हाला परवडतो लावण्यात. लक्ष्मीबाई शिंदे यांनी सर्व नैसर्गिक समस्यांवर मात करत उत्तम शेती फुलवली आहे आणि व्यवस्थापन चांगलं केल्यास दुष्काळावरही मात करता येते हे त्यांनी दाखवून दिलंय. बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली.